इथं आपण असं आळूचे देठं घेतलेले आहेत. आता आपण तर कंटिन्यू आळूची पानं खातोच की, वडी खातो उकडलेली अशी तळून खातो. पण तुम्ही अशी आळूचे ना देठाची भाजी बनवून खा. खूप छान फायदे आहेत. फायदे पण खूप आहेत आळूच्या देठामध्ये. आता पोटात आपले केस वगैरे काय घेतात ते पण अख्खं जळून जातो. आणि कुणाचे हाडं आपल्यास दुखत असले कुठं असं काय ना, तर हे पण हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. तर इथं आता मी ना देठ अख्खी सही साल काढून घेतलेली आहे. आणि आपण गवार शेंग कशी मोडतो तशी अशी याला मोडून घ्यायचं आहे. खूप गुणकारी आहे आळूची देठं. आणि कुणाच्या डोक्यात अशी चई जर वगैरे आली असली तर ते हे पण आपण आळूची देठं असतं ना असं लगेच तोडायचे. आळूचे पान आपण तोडतो ना, ते आळूचं पान तोडलं की त्याला असं बाहेर रस येतो. मग ते काय करायचं, तर आपल्या डोक्यात चई असेल त्या चईवर पण असं चोळून घ्यायचं. मग ते चई पण अख्खी बरी पण होती. त्यावरती केस पण आपले उगून येतात. केसांसाठी पण खूप फायदेशीर आहे. कोणाचे केस गळत वगैरे असेल तर केसांना पण चांगले हे आळूची देठं. तुम्ही नक्की अशी करून बघा. आता इथं मी सही स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपल्याला 2 पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे. त्याला चिकटपणा असं लाळीचं असतं त्यामुळे ना 2 पाण्याने धुवून घ्या. नंतर मग तेल थोडंसं टाकायचं आणि तेल टाकून छान असं आपल्याला ना परतून घ्यायचं बारीक गॅसवरती. आणि शक्यतो आपण लोखंडाच्या तव्यातच करायचं. नंतर ह्याच्यासाठी आपण ना मुगा डाळ पण टाकणार आहोत. त्यात थोडीसे ना भिजत घालायचे आपण अर्धा मुगाची डाळ. इथं आता छान धुवून घेतली. आता मस्त आपण परतून घेऊ तर तेलात छान बारीक गॅसवर परतून घ्यायचं. खूप छान लागतं आळूचं देठ हे. एकदम साधी आणि सिंपल आळूच्या देठांची भाजी, पण खूप गुणकारी आहे ही आळूची देठाची भाजी. ह्यात काय लाल तिखट आबडधोबड थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, लाल तिखट टाकायचं आपलं घरगुती. आणि मस्त असं झाकून ठेवायचं वाफेवरती 5-10 मिनटं. झटकीपट होती. नक्की अशी करून बघा. आता तर मी डाळ टाकून घेते छान. आता परतून झालेला आहे आपला. आता मुगा डाळ बघू शकता इथं. आता मुगा डाळ टाकून घ्यायची. पुन्हा हळद लाल तिखट घेऊन परतून घ्यायचं चांगलं ह्याला. छान असा व्हिडिओ बघत राहा. आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवन. इथं आता लाल तिखट हळद टाकली नाही. आता थोडीशी मुगा डाळ टाकून घेते आणि छान आता परतून घ्यायचं आहे आपल्याला ही. आता चवीप्रमाणे ह्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता थोडंसं शेंगण्याचा कूट टाकायचा. आबडधोबड शेंगण्याचा कूट टाकायचा. खूप छान लागते भाजी. चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कोणी कोणाला आवडती आळूच्या देठांची भाजी कमेंट करून सांगा. तर आता मस्त आपली आता झाकून ठेवू 5-10 मिनटं ह्याला. बघू शकता एकदम अशी मोकळी फडफडीत झालेली आहे भाजी. खूप छान लागते. आता मी एका ताटामध्ये काढून घेते भाजी. आवडते लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओत छानशी एक रेसिपी घेऊन. बाय बाय सगळ्यांना.